केतन अग्रवाल प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत। सियानं चेतन सोबतचे प्रेमसंबंध असल्याचा केतनला संशय होता। केतननं फोन केल्यावर सियाचा नंबर सातत्यानं व्यस्त यायचा, बिझी लागायचा। संशय आल्यानं तुम्ही सियाबाबत संपूर्ण माहिती घेतली आहे का, असं केतननं 2 वेळा वडिलांना विचारलं होतं। केतन सोबत असताना सिया नेहमीच चेतनचा विषय काढायची। सिया आपल्या नात्यातील असल्यानं असं काही नसेल असं केतनचे वडील यांनी केतनची समजूत काढली होती। तर सियानं चेतन सोबतच्या संबंधांसंदर्भात केतनला काही सांगितलं होतं की नाही या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मिकी, चेतन सोबत सियाचे जे संबंध होते त्यावरून केतनला कसा संशय आला होता, त्यानं त्याची खातरजमा वडिलांसोबत कशी केली होती, काय नवे खुलासे झालेत चौकशीत? जर आपण बघितलं तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आता जर आपण बघितलं तर दररोज नवीन नवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत। यामध्ये आता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा सिया आणि चेतन अग्रवाल चेतन चौधरी ज्या पद्धतीने संवाद साधत होते, मोबाईलवर एकमेकांशी बोलत होते सातत्याने। अनेक वेळा जेव्हा केतन सियाच्या सोबत असायचा, तिचा फोन अनेक वेळा बिझी असायचा, ती कुणाशी बोलते या संदर्भात केतनने सुद्धा तपासायचा प्रयत्न केलेला होता आणि ते समोर आलं की ती सातत्याने चेतन चौधरीशी बोलते। अर्थात या संदर्भात केतनने त्याच्या वडिलांना देखील सांगितलेलं होतं, तुम्ही या मुलीच्या बाबतीत चेक केलं होतं ना, या संदर्भात पूर्ण हिची माहिती घेतलेली आहे ना, कारण ही सातत्याने हिचा फोन बिझी असतो। बरेचदा मी जेव्हा तिला कॉल करतो तेव्हा सुद्धा तिचा कॉल वेटिंगवर त्या ठिकाणी लागतो। त्यामुळं अर्थात ती कुणाशी बोलते, काय तिचा संबंध आहे का, तिचा बॅकग्राऊंड काय आहे, केतनला सिया संदर्भात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।